गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टेकेट सुपर मार्टला भेट द्या. कडधान्य, डाळी, साबण, ब्रँडेड कपडे, शूज, सायकल, कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकेट सुपर मार्ट. 5,000चे भरपूर डिस्काउंट. कमीत कमी 4,999च्या खरेदीवर 5 किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा. पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ, 332 रोड. संपर्क 92 97 97 5000. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूया ठळक घडामोडी. हातलंगडे तालुक्यातील साझणी गावच्या जिल्हा परिषदेच्या कन्या विद्या मंदिर या शाळेला मुकुंद माधव फाउंडेशन पुणे व फिनोलेक्स इंडिया लिमिटेड यांच्या देणगीतून प्राप्त झालेल्या ई लर्निंग सुविधांचं उद्घाटन आमदार राजूबाबा आवळे, सरपंच शिवाजी पाटील, गटविकास अधिकारी शबाना मोकाशी, विश्वजित हारुगडे, अतुल गबाळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये फीत कापून करण्यात आलं. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक व फिनोलेक्स इंडिया लिमिटेड व मुकुंद माधव फाउंडेशनचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हातलंगडे तालुक्यातील साजणी गावच्या शाळेमध्ये जिल्हा परिषदेमार्फत शिक्षण दिलं जातं. ग्रामपंचायत मार्फत या शाळेला भरघोस निधी दिला जातो. शाळेच्या गुणवत्ता वाढीसाठी मुख्याध्यापक, सरपंच, उपसरपंच नेहमी अग्रेसर असतात. सध्या पालक आपल्या मुलाला इंग्लिश मीडियम शाळेत प्रवेश देण्याचा कौल वाढू लागलाय. या ठिकाणी ई लर्निंग मुलांना अभ्यास शिकवला जातो. याच अनुषंगाने कन्या विद्या मंदिरमध्ये सुद्धा अशा पद्धतीचं शिक्षण व्हावं यासाठी मुख्याध्यापक नेहमी मागणी करत होते. या मागणीची दखल घेऊन मुकुंद माधव फाउंडेशन पुणे, फिनोलेक्स इंडिया लिमिटेड यांच्या वतीने या शाळेला ई लर्निंग संगणक LED देण्यात आले. याचे उद्घाटन हातलंगडे तालुक्याचे आमदार राजूबाबा आवळे, सरपंच शिवाजी पाटील, विश्वजित हारुगडे, अतुल गबाळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये फीत कापून करण्यात आलं. या ई लर्निंग सुविधांमुळे मुलांना ऑनलाईन शिक्षण देण्यात येणार आहे. त्यामुळे गोरगरीब मुलांना त्या शिक्षणाचा मोठा फायदा होईल. जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये मुलांना शासनामार्फत सुविधा पुरवल्या जातात, पण त्या सुविधा कमी पडतात. त्यामुळे अशा दानशूर व्यक्तींमुळे जिल्हा परिषदेच्या शाळा आता अत्याधुनिक होऊ लागल्यात. आमदार राजूबाबा आवळे बोलताना म्हणाले, जिल्हा परिषदेच्या शाळेला ई लर्निंग सुविधा दिल्यामुळे तेथील विद्यार्थी चांगल्या पद्धतीने शिकून आपल्या देशाचं, राज्याचं नाव उज्ज्वल करतील. प्रत्येक व्यक्तीने अशा जिल्हा परिषदेच्या शाळा दत्तक घेऊन त्या चांगल्या पद्धतीने कराव्यात. फक्त इंग्लिश मीडियमच्या मुलांनाच पैसे भरून शिक्षण चांगल्या पद्धतीने मिळतं, पण गोरगरीब जिल्हा परिषदेतील मुलांना सध्या या शिक्षणावर पुढे जाऊन आपल्या देशाचं, राज्याचं नाव उज्ज्वल करतात. या कार्यक्रमाला आमदार राजूबाबा आवळे, शिवाजी पाटील, JT पाटील, गटविकास अधिकारी शबाना मोकाशी, NS गुरसाळे, शशिकांत पाटील, विश्वजित हारुगडे, अतुल गबाळे, गिरीश जगदाळे, दिलीप पटेल, वैभव कुलकर्णी, आकाश खैरे, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, ग्रामपंचायत सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.